सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. नारायणगाव बस स्थानकातील प्रवाशांचे दागिने चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद केला गेलाय आणि त्याच्याकडून तब्बल 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले गेलेत. नारायणगाव बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त पथकानं अटक केली आहे. तर त्याच्याकडून सुमारे 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले गेलेत. मीरा गणपत शिंदे, वय वर्ष 48, राहणार बोरी साळवाडी, तालुका जुन्नर, यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती की 28 एप्रिलला त्या नारायणगाव बसस्थानकातून एसटीमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या पर्समधील सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याचप्रमाणे भागवत निवृत्ती घाडगे, वय वर्ष 75, यांची 1.5 तोळे वजनाची सोन्याची चैनही चोरीला गेली होती. या फिर्यादीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोठे या पथकानं बसस्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक संशयित इसम मिळून आला. गोपनीय माहितीच्या आधारे हा संशयित बसस्थानक परिसरामध्ये चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं. तपासादरम्यान आरोपीची ओळख अर्जुन कानिपनाथ भोसले, वय 27, राहणार धनगर वस्ती, अहिल्यादेवी नगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर अशी पटली. त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. दरम्यान 6 जूनला स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं सापळा रचून त्याला नाशिक फाटा भोसरी येथे ताब्यात घेतलं गेलं. चौकशी दरम्यान त्यानं संबंधित चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेले एकूण 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले गेलेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, नारायणगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.